नमस्कार. आज सोमवार 25 जुलै 2022 लोकसत्ता विश्लेषणामध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत. तर पहा, नीरजचे ऐतिहासिक रुपेरी यश. ओके, म्हणजे भारताचा ऑलिम्पिक विजेता म्हणजेच भालाफेकपटू म्हणजेच ॲथलेटिशियन नीरज चोप्राने रविवारी म्हणजेच काल अगदी जागतिक ॲथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत रौप्य पदकाची कमाई केलेली आहे. ओके, रौप्य पदक त्यांना मिळालेलं आहे. जागतिक स्पर्धेत पदक जिंकणारा तो अंजू बॉबी जॉर्ज नंतर दुसरा भारतीय क्रीडापटू ठरलेला आहे. ओके, हे हायलाइटेड पार्ट आहे, तो तुम्ही लक्षात ठेवा नक्कीच. ओके, क्रीडा म्हणजे स्पोर्ट्सची जी न्यूज आहे त्यामधून हा प्रश्न विचारला जाण्याची शक्यता आहे. ओके, तर जागतिक स्पर्धेमध्ये रौप्य पदक कमाई म्हणजे रौप्य पदक त्यांनी जिंकलेलं आहे व हे असे दुसरे द्वितीय खेळाडू आहेत. त्यानंतर अंजू बॉबी जॉर्ज हे प्रथम खेळाडू होते, हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर पुढे इकडे आज द्रौपदी मुर्मू ज्या राष्ट्रपती नवनिर्वाचित आहेत, 15व्या राष्ट्रपती म्हणून त्यांनी आज शपथ घेणार आहेत. ओके, काल राष्ट्रपती कोविंद म्हणजेच रामनाथ कोविंद यांचा कालावधी हा संपलेला आहे. 24 जून पर्यंतचा होता, 24 जुलै पर्यंतचा कालावधी होता. तर आजपासून 25 जुलै पासून द्रौपदी मुर्मू यांचा कालावधी चालू होईल. ओके, त्यामुळे त्या आज शपथ घेतील व त्यांना शपथ सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश देत असतात. हे GS2 मध्ये आपल्याला येणारच आहे. ओके, आता आपण ऑलरेडी पाहिलेलं आहे, म्हणजे कोविंद यांची भाषणं वगैरे 2 दिवस झालं त्याच्याबद्दलच वगैरे मी बोललेलं आहे. त्यामुळे आजच्या लेखामध्ये वगैरे तेवढं जास्त काही नवीन वगैरे नाहीये. त्यानंतर इकडे द्रौपदी मुर्मू आदिवासी सक्षमीकरणाचे प्रतीक आहे, असं म्हणजे राष्ट्रपती पदासाठी त्यांचं उमेदवारीवर वगैरे जे हे आहे हे अमित शहानी वगैरे प्रतिपादन केलेलं आहे त्याबाबत. आता पहा, म्हणजेच अगदीच या बातम्या राजकीयरित्या असतील तरी पण आपल्याला यातून घ्यायचं काय आहे, तर अटल बिहारी वाजपेयी यांचं जेव्हा सरकार होतं 1999 मध्ये त्यांनी आदिवासी विकास हे स्वतंत्र मंत्रालय म्हणजेच जर कंबाईन वगैरे जर परीक्षा जर पाहिल्या किंवा अन्य दुसऱ्या जर परीक्षा म्हणजे UPSCची CAPF अगदी त्यामध्ये पण मिनिस्ट्री विचारण्यात येतात, अगदीच विचारतात मिनिस्ट्री. CDS वगैरे परीक्षेला अशा पद्धतीचे प्रश्न आले आहेत UPSC मध्ये. मग MPSC पण विचारू शकतं कंबाईन मध्ये की या मंत्रालयाची स्थापना वगैरे केव्हा झाली, तर 1999. ओके, डन. CAPF आय थिंक का CDS 2019चा पेपरमध्ये होता, आयुष मंत्रालयाची वगैरे स्थापना केव्हा झाली, अगदी त्यामुळे हा प्रश्न येऊ शकतो. त्यानंतर 2003 मध्ये 89वी घटना दुरुस्ती आहे. या दुरुस्तीनुसार अनुसूचित जमातीसाठी राष्ट्रीय आयोगाची स्थापना करण्यात आलेली होती. ओके, हे एक तुम्ही लक्षात घ्या. आता जो तुम्ही राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोग व अनुसूचित जाती आयोग वगैरे जे पाहतो, म्हणजे अनुसूचित जाती आयोगाची वेगळी स्थापना आहे, म्हणजे त्यामध्येच पूर्वी अनुसूचित जमाती आयोग होता, परंतु स्वतंत्र त्याची जी स्थापना आहे ती 2003 मध्ये 89वी घटना दुरुस्ती आहे. 89वी घटना दुरुस्ती ही 2003, हे एक लक्षात ठेवा तुम्ही. ओके, त्यानंतर पुढे चला, म्हणजे एवढ्या संपूर्ण लेखामधून आपल्यासाठी या दोन गोष्टी आपल्याला महत्वाच्या ठरल्या. त्यानंतर यांचा आज शपथविधी आहे, सरन्यायाधीश NV रमन हे त्यांना शपथ देतील. ओके, त्यानंतर पुढे चला, दिल्लीत ही मंकीपॉक्सचा रुग्ण आढळून आलेला आहे. तर पहा, मंकीपॉक्सचा संसर्ग हा संसर्गित प्राण्यापासून माणसाला प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष संपर्कामुळे होतो, म्हणजे हा प्रामुख्याने प्राण्यांपासून होणारा आजार आहे. ओके, व आता याबद्दल जर जास्त माहिती वगैरे तुम्हाला मिळूनच जाईल, म्हणजे आता हे येतच असतं, परंतु एकदा वाचून ठेवलं तरी चालेल. नाकावाटे बाहेर पडणारे घटक वगैरे हे संपर्क कशा पद्धतीचे वगैरे तुम्ही हे वाचून घेऊ शकता. ओके, त्यानंतर म्हणजे तेवढं काहीच जास्त राजकीय न्यूज आहेत त्यामुळे मी स्किप करत चाललोय, म्हणजे पेपर पुढे पुढे हे करतोय. पहा, त्यानंतर पुढे चला डायरेक्टली. पहा, जयदेव पंचवाघ या न्यूरोलॉजिकल आहेत, त्यामुळे त्यांचे म्हणजे जे काही येतात ते न्यूरोसर्जरी वगैरे त्याबाबत त्यांचे जास्त आपल्याला हे येतात, लेख वगैरे येत असतात, त्यामुळे आपल्याला तेवढंच आपण वाचत नाही, त्याला स्किप करत असतो अगदीच. परंतु यामध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे की विद्यार्थी कसे व्हावे हे नीट कळले नाही तर कितीही चांगले शिक्षक मिळाले तरी काही उपयोग होत नाही. हे थोडंसं वाक्य मला भारी वाटलं, त्यामुळे मी घेतलं तुमच्या समोर. व हा जर पॅरा तुम्हाला वाचू वाटला तर नक्कीच वाचू शकता, अन्यथा स्किप पण करू शकता. ओके, तेवढासा म्हणजे परिपूर्णरित्या आपल्याला हा पॅराग्राफ
वाचण्याची वगैरे म्हणजे किंवा हा लेख वाचण्याची आपल्याला माझ्या मते तरी आवश्यकता नाहीये. त्यामुळे डायरेक्टली पुढे चालू शकता. पहा, कांदळवन म्हणजेच कोरल रीफ किंवा मँग्रोव्ह जे फॉरेस्ट वगैरे आहेत त्याबाबतचं हा थोडंसं एक कुतूहल म्हणून एक लेख वगैरे त्यांनी दिलेला आहे. तर हा पर्यावरणाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा टॉपिक म्हणून ओळखला जातो. ओके, तर पाहूयात. कांदळवनी म्हणजेच मॅनग्रोव्ह फॉरेस्ट. तर पहा, ही किनारी प्रदेशांचे त्सुनामी, वादळी व जमिनीची धूप यापासून संरक्षण करणारे तटरक्षक आहेत. ओके, म्हणजे जर जमिनीची धूप वगैरे होत असेल तर आपण ज्या पद्धतीने असं बांध वगैरे घालण्याचा प्रयत्न करतो, तर अगदी त्याच पद्धतीने मॅंग्रोव्ह फॉरेस्ट हे देखील त्सुनामी, वादळी व जमिनीची धूप यापासून बफर झोनचं काम करतील. ओके, बफर झोन म्हणजे पहा, हा आहे अगदीच तुमचा मॅनग्रोव्ह फॉरेस्ट इथे आहे, बरोबर. व अचानक जर आली त्सुनामी, नाही दुसरा पेन घेईन मी. ओके, हे पहा, जर ह्या पद्धतीने जर समुद्राच्या लाटा वगैरे त्सुनामी जर आल्या व इथे जर दाट वस्ती वगैरे जर असेल, ओके, इथे जर वस्ती असेल, तर या लाटा पहिल्यांदा कुठे धडकतील, या बफर झोनला धडकतील. मग डायरेक्टली या वस्तीला आपल्याला टाइम भेटेल म्हणजे रिकवर वगैरे करण्यासाठी. म्हणून हा काय डिझास्टर मॅनेजमेंट मध्ये पण एक बेस्ट उपाय म्हणून आपण लिहू शकतो, कांदळवने वगैरे. ओके, त्यामुळे हे पण तुम्ही लक्षात घ्या नक्कीच. ओके, म्हणजे हे अशा पद्धतीने बफर झोनचं काम किंवा तटरक्षकचं काम देखील कांदळवनामार्फत होतं. यासोबतच कार्बन डायऑक्साईड वायू शोषण्याची क्षमता इतर वनांपेक्षा 6 पटीने अधिक यांच्यामध्ये असते, बरोबर. तर पहा, त्यानंतर मासे, खेकडे, शिंपले आणि इतर निमखाऱ्या पाण्यातील प्राण्यांसाठी ही वने संगोपन व संगोपनाची केंद्र आहेत. त्यामुळे मच्छीमारांकरता कांदळवने वरदानच ठरतात. हे पहा, हे इथलं झोन कसं आहे, म्हणजे इकडे जमीन आहे, इकडे जमीन व इकडे पाणी. मग या दरम्यान जे जंगल वगैरे असेल, तर इथं प्रजननाची जागा किंवा त्यांची घरटी म्हणजे समुद्रात पाण्यामधील जे हे असतील म्हणजे प्राणी वगैरे जे असतील त्यांचं घरटं म्हणजे इथं असतं या भागामध्ये. त्यामुळे या भागामध्ये मच्छीमारांकरता पण भरपूर काही म्हणजे जास्त मासे वगैरे मासेमारीचं वगैरे काम इथे जास्त पद्धतीने सापडण्याचं काम इथं होऊ शकतं, असं यांचं मत आहे. म्हणजे खेकडे मासे जे काही आहे ते इथे आपलं प्रजनन वगैरे करण्याचं काम करतात, कारण त्यांचं ते घरटं होऊ शकतं. ओके, मग याच याच इथेच जर मासेमारांनी वगैरे जर अटॅक केला तर त्यांना जास्तीत जास्त पद्धतीने काय मिळेल, नफा वगैरे इथून मिळू शकतो. हे अशा पद्धतीने म्हणजे ते त्यांचं घर आहे. ओके, त्यानंतर पुढे, आज महाराष्ट्र राज्यामध्ये 17,095 हेक्टर एवढी राखीव कांदळवने असून कांदळवनाची 20 प्रकारे आढळून येतात. ओके, त्यानंतर राज्याच्या वन विभागांतर्गत कांदळवन कक्षाची निर्मिती सन 2012 साली करण्यात आलेली आहे. त्यानंतर कांदळवन संरक्षण व उपजीविका निर्माण योजना 20 सप्टेंबर 2017 पासून कार्यान्वित देखील करण्यात आलेली आहे. आता हे एवढं म्हणजे अतिशय महत्त्वाचा टॉपिक होता. बाकीचं हे कुतूहल आहे, तुम्ही हे वाचू शकता किंवा न वाचलं तरी चालेल, त्यात काही नाहीये. ते म्हणजे या योजनेबाबत वगैरे त्यांनी सांगितलेलं आहे. ओके, पण डिझास्टर मॅनेजमेंट वगैरे मध्ये आपण मॅनग्रोव्ह फॉरेस्टची वाढ वगैरे करायला पाहिजे अशा पद्धतीने तुम्ही लिहू शकतो. व मॅनग्रोव्ह फॉरेस्टची जी हे आहेत म्हणजे ठिकाण आहेत, प्लेसेस आहेत, ते पण तुम्हाला नक्कीच पाठ असली पाहिजेत. विजन ISC टेस्ट सिरीज मध्ये हा असाच प्रश्न विचारण्यात आलेला होता. म्हणजे कोकण कोस्टला मॅनग्रोव्ह फॉरेस्ट आहेत किंवा नाही, किंवा गुजरात वगैरे अशा पद्धतीचं म्हणजे जो भारताचा हा तट आहे, तटीय एरिया, यामध्ये आढळतात किंवा नाही अशा पद्धतीचं जेव्हा प्रश्न वगैरे आले तेव्हा ते कन्फ्युज होतं की कोकणमध्ये आढळल किंवा नाही म्हणून. परंतु जेव्हा पश्चिम बंगाल वगैरे ते नाव ऐकतो तिथं आपल्याला नक्की वाटतं, परंतु इकडे पण आहे, हे पण तुम्ही लक्षात घ्या. त्यामुळे कुठे कोणती मदत होईल काही सांगता येत नाही, त्यामुळे तुम्ही लक्षात घेत चला. म्हणजे पेपरमध्ये जे तुम्हाला येईल ते सर्वच पाठ केलेलं असत नाही, तर तुम्हाला इलिमिनेशनच करावं लागेल. ओके, म्हणजे एक एक पर्याय फोडत जायचं असतं. इलिमिनेशन करूनच तुम्ही पेपरमध्ये पूर्ण पेपर सोडू शकता. त्यामुळे या बेसिससाठी आपल्याला ह्याची खूप गरज आहे. त्यानंतर पुढे आहे कुडमुड्यांचा काळ. म्हणजेच पहा, आता हा पॅराग्राफ अगदीच काल जो मी म्हटलं होतं की मी पूर्ण विश्लेषण देखील केलेलं होतं. CJI म्हणजे चीफ जस्टिस ऑफ इंडिया CV रमन जे आहेत त्यांनी जे प्रतिपादन केलं होतं की मीडिया त्यांचा रोल योग्य पद्धतीने वगैरे कार्य करत नाहीये, त्यामुळे लोकशाहीची जो चौथा जो स्तंभ आहे
तो थोडासा डगमगण्याचा चौथा स्तंभाला आपण थोडंसं इजा मात्र होत आहे असं त्यांनी जेव्हा प्रतिपादन दिलं त्याच बेसिसवर आज लगेच लेख देखील आलेला आहे. त्याला थोडंसं दुजोरा देण्याचं आज आपण काम करणार आहोत. तर पहा, वाहतुकीची शिस्त आणि तिचे महत्त्व कळण्याआधी वाहने हाती आल्याने व दूरसंचार यंत्रणा वापरण्याची सभ्यता बिंबवली जायच्या आधी थेट मोबाईल फोन मिळाल्याने जे होते तेच समाज माध्यमे म्हणून विकसित होण्याआधी समाज माध्यमे फोफावल्याने घडत आहे. म्हणजे पहा, अगदी तुम्ही 14-15 वर्षाचे आहात, ओके, व तुमच्या हातामध्ये गाडी आली, ओके. त्यानंतर अगदी तुम्ही डिजिटल निरक्षर आहात, ओके. डिजिटल निरक्षर आहात. निरक्षर म्हणजे तुम्हाला डिजिटल क्षेत्रामधील सायबर सिक्युरिटी वगैरे काहीच माहिती नाही, पण तुमच्या हातात मोबाईल आणि लॅपटॉप वगैरे आलं किंवा कम्प्युटर वगैरे आलं, ओके. व तसंच तुम्ही समाज माध्यमे म्हणजे हे पहा, ते समाजात म्हणून विकसित होण्याआधी समाज म्हणून विकसित होण्याआधी म्हणजे संपूर्ण समाजाचा विकास होण्याआधी समाज माध्यमे फोफावल्याने म्हणजे समाज माध्यमांचा विकास, ओके. मग आता पहा काय होईल. 14-15 वर्ष आहे व तुम्हाला त्याची जाणीव नाही की काय असतं कायदा वगैरे किंवा गुन्हे काय वगैरे असतात, तरी तुमच्या हातात बाईक आलेली आहे. इथे तसंच तुम्हाला डिजिटल साक्षरता म्हणजे काय किंवा डिजिटल निरक्षर आहात तुम्ही, पण तुमच्या हातात मोबाईल आलेला आहे व समाज विकसित नाही तरी पण समाज माध्यमे आले आहेत. मग काय होईल, तर नक्कीच गुन्हेगार वगैरे किंवा गुन्हे वगैरे घडणार किंवा त्याबाबतची योग्य पाठराखण वगैरे करण्यात येणार नाही. कारण 14-15 वर्षाचं जर म्हटलं तर बाईक बद्दलचे जे रूल्स अँड रेग्युलेशन्स त्यासोबतच लायसन वगैरे आहेत ते तुमचं सर्व नियमभंग तर नक्कीच होणार, ओके. म्हणजे इथं नियमभंग तर होणारच आहे. इथं पण तसंच जर तुम्हाला कायदा म्हणजे डिजिटल साक्षरता म्हणजे काय किंवा त्याबाबत सायबर सिक्युरिटी कशा पद्धतीने वगैरे असते हे जर माहित नसलं तर तिथं पण गुन्हा गंभीररित्या घडूच शकतो, ओके. इथं पण गुन्हा घडणार आहे व इथं पण मग याच दोन्हीच्या बेसिसवर इथं त्यांनी हेच दिलेलं आहे की जर तसं इथं होत असेल तर समाजाचा विकासच झालेला नाही व समाज माध्यमे जर जास्तच वाढल्याने इथं काय झालं, इथं पण तेच घडून आलेलं आहे, ओके. ऑलरेडी आपला समाज निरीक्षर, ओके. व त्यामध्ये जे काही दाखवण्यात येतं वगैरे समाज माध्यमांच्या समाज माध्यमाद्वारे ते समाजाच्या विकासाला थोडंसं घातक ठरण्याचा प्रयत्न इथून केला जातो. यामुळे म्हणजे यावरूनच त्यांनी हे लिहिलेलं आहे ज्या पद्धतीने म्हणजे आपल्याला समाज माध्यमामध्ये काय दाखवायचं किंवा आपण काय पाहायचं हेच जर माहित नसलं तर ते जे दाखवतील म्हणजे जे समाज माध्यमाद्वारे दाखवण्यात येईल तेच आपण योग्य आहे असं समजून काय होतं, आपण म्हणजे आपलाच अधोगतीच्या मार्गावर वगैरे जाण्याचा प्रयत्न करत असतो किंवा आपण आपलंच हे सॉरी म्हणजे आपण आपल्याच पायावर कुडाळ वगैरे मारून घेण्याचं काम इथं करत आहोत असं यांचं मत आहे व ते अगदी बरोबर आहे. म्हणजे हे इथून इथपर्यंत त्याबाबतच वगैरे बोललेलं आहे. मी लगेच तिथं कव्हर करून घेतलेलं आहे. त्यानंतर इतिहासाचा अर्थ असा नव्हे की आजचे बालिश आणि निर्बुद्ध हे उद्या आपोआप पोक्त आणि बुद्धिमान होतात. त्यासाठी बुद्धीची मशागत करावी लागते आणि त्यासाठी अशा बुद्धिमत्तेची गरज वाटून घेणारा समाज विकसित व्हावा लागतो. खरी बोंब ती हीच आहे. तर पहा, इतिहासामध्ये जर इतिहासाचं जर पाहिलं म्हणजे आता तुम्ही जर एमपीएससी स्टुडंट आहात म्हटल्यानंतर तुम्हाला इतिहासाचा अगदीच अभ्यास आहे. GS1 मध्ये तर इतिहास आहेच आहे. म्हणजे मॉडर्न हिस्ट्री जेव्हा आपण वाचतो तेव्हा लोकमान्य टिळक म्हणजे वृत्तपत्र याचं वृत्तपत्राचं जे काम आहे ते आपल्याला अगदीच माहिती आहे, ओके. म्हणजे वृत्तपत्रांनी क्रांती वगैरे जे घडवून आणली भारत देशामध्ये, जे राष्ट्रवादाची वगैरे जी क्रांती वगैरे घडून आली म्हणजे पूर्णरित्या क्रांती म्हणू शकणार नाही परंतु जे राष्ट्रवाद घडून आला त्यामध्ये वृत्तपत्राचं महत्वपूर्ण भूमिका होती, ओके. वृत्तपत्राची भूमिका जी आहे ती परिपूर्ण अर्थाने मुख्य होती. त्यामुळे जे इतिहासात वगैरे जे घडलं तेव्हा ती बुद्धिमान वर्ग वगैरे तेव्हा कार्यरत होता असं त्यांना म्हणायचं आहे. मग आता इतिहासाच्याच बेसिसवर आज आपण जर म्हटलं की आज आपण वृत्तपत्रामुळे काहीतरी क्रांती वगैरे घडून येईल तर तसं होणार नाही. तर समाजात काय होईल, समाजात अगोदर बुद्धिमान वर्गाची वगैरे जी आहे ती जोपवणूक वगैरे करावी लागेल किंवा त्यांचा विकास करावा लागेल. अगोदर बुद्धिमान लोकांचा विकास करावा लागेल व त्यानंतर जे वृत्तपत्र आहे मग त्यानंतर पुन्हा क्रांती वगैरे घडून येण्यास मदत होईल. परंतु आता काय, जो बुद्धीची मशागत करण्यासाठी काय लागतं, वाचन लागतं. परंतु ते वाचनच कोणी करत नाही. सर्वजण समाज माध्यमांवर वगैरे जे आहेत ते अवलंबून होत आहेत, ओके. पूर्वी पुस्तकांवर होते परंतु आता ते समाज माध्यमांवर आलेले आहे. त्यामुळे काय होईल, जो विकास होणार आहे तो ऑलरेडी तसंच राहिलेला आहे व बुद्धीची मशागत कोणी करायला तयार नाही. त्यामुळे म्हणजे
अगदी हिस्ट्री रिपीट इटसेल्फ जरी म्हटलात तरी काहीही इथे होणार नाही असं त्यांचं मत आहे. त्यानंतर समाज माध्यमात जे प्रसारित होत आहे त्यामध्ये विधायक समीक्षेचा अभाव असतो आणि न्यायाधीशांविषयी व्यक्तिगत मतांतरेचा अधिक असतात. त्यामुळे न्यायसंस्थेला इजा पोहोचते. पाचामुखी परमेश्वर यासारख्या प्रचारातून हेच सत्य अधोरेखित होते की एकाच्या विरोधात केवळ 5 जण आहेत म्हणून त्यांचे बरोबर असे नसते. म्हणजे पहा, यांचं तेच म्हणणं आहे की एकीकडे म्हणजे पहा, एकीकडे 5 जण आहेत व एकीकडे 1 जण आहे व हा जो म्हणतोय बरोबर आहे, सॉरी, हे चुकीचं आहे व हे बरोबर आहे. तर समाज माध्यमांनी असं दाखवायला नाही पाहिजे की हे 5 जणच बरोबर आहेत. तर यांनी दोन्हीकडे दोन्हींचं योग्य पद्धतीने वाटप वगैरे म्हणजे न्याय देण्याचा वगैरे प्रयत्न करायला पाहिजे. परंतु समाज माध्यमांद्वारे ते होत नाही. परंतु न्यायालय जे काही काम करतं, थर्ड पार्टी म्हणून न्यायालय परिपूर्णरित्या काम करतं. ओके, दोघांना पण समान न्याय देण्याचं वगैरे काम करतं. परंतु मीडियामध्ये वगैरे तसं होत नाही. मीडिया जे 5 जण बोलत आहेत यांनाच त्यांनी फक्त हे करतं. व हे कुठं होतं म्हणजे हे 5 जणांचं फक्त अशा पद्धतीने कुठं होऊ शकतं, तर हे फक्त मतदानाच्या ठिकाणी अशा पद्धतीने होईल. परंतु म्हणजे मत मोजणी किंवा पक्ष वगैरे जे कार्यालय आहेत तिथे हे होईल. परंतु अन्य सर्वत्र जागी हा फॉर्म्युला लागू होत नाही. म्हणजे बहुसंख्य जिकडे असतील तिकडेच सत्य असेल असं कदापि होत नाही. ओके, म्हणजे हाच त्यांचं म्हणणं आहे की बहुमताची पर्वा न करता जे असेल, जे रास्त असेल त्याची पाठराखण करण्याचे कर्तव्य माध्यमांनी आणि न्यायव्यवस्थेने पाळावे, हे असं त्यांचं मत आहे. ओके, म्हणजे त्यांनी इंट्रोडक्शन वगैरे नेऊन इथपर्यंत फिरून आणलं व इथून त्यांनी बरोबररित्या सांगितलं की 5 म्हणजे जर 5 जण 5 आहेत व त्यांनी म्हणजे बरोबर आहेत व 1 जण आहे ते चुकीचं म्हणत आहे, तर त्याला योग्यरित्या म्हणजे त्यात सर्वांचं मतमतांतर वगैरे जे काही ऐकायला पाहिजे. ओके, कदाचित असं होऊ शकेल की हा बरोबर असेल म्हणजे हे जो चुकीचं म्हणतंय तेच बरोबर असेल व हे जे 5 म्हणत आहेत ते बरोबर आहे परंतु ते चुकीचं असेल, तर यावर खऱ्या अर्थाने न्याय होणार नाही. त्यामुळे दोघांची मतमतांतरे वगैरे ऐकून घ्यायला पाहिजे. जे बहुमताचं कारण इथं आहे की बहुमतावर मीडिया चालत असते, परंतु न्यायव्यवस्था जी आहे आपली ती संपूर्ण पद्धतीने नॅचरल जस्टिस देण्याचा प्रयत्न करत असते. त्यामुळे न्यायव्यवस्थेला फ्रीमध्ये राहण्याचं एक बहुतांश गरज वगैरे आपल्याला इथे भासते. ओके, त्यामुळे मीडियाने देखील नॅचरल जस्टिसचा वगैरे जे हे आहे ते पाळायला पाहिजे व हे अशा पद्धतीचं जे आपण जे जस्टिस ठरवतो किंवा जे अशा पद्धतीचं न्याय देतो जे की जिथं फक्त बहुमत असेल तिथंच फक्त न्यायाचं पारड जड आहे म्हणून त्यांना जे मीडिया मार्फत वगैरे जे न्याय देण्यात येतं ते न्याय अशा पद्धतीचं योग्य ठरत नाही. त्यामुळे त्यांनी पण अशा पद्धतीचंच जे बहुमताची पर्वा न करता न्याय देण्याची पर्वा करावी असं या लेखामधून वगैरे मांडण्यात आलेलं आहे. मग आता आपल्याला फक्त यातून जे मी हायलाइटेड पार्ट वगैरे केलेलं आहे ते तुम्ही नक्की लक्षात घेऊ शकता. म्हणजे पार्ट ऑफ नॅचरल जस्टिस मध्ये तुम्हाला ते मिळून जाईल. त्यानंतर वाया गेलेला ऐतिहासिक आठवडा. पहा, मी जेव्हापासून जो विश्लेषणाचा जो कार्यक्रम वगैरे घेतलेला आहे त्यामध्ये हेच म्हणतो आहे की संसदे संसदेची जी उत्पादकता आहे ती कमी होत आहे. अगदी त्याच पद्धतीने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षामध्ये आदिवासी समाजातील एक स्त्री राष्ट्रपती होणे ही ऐतिहासिक घटना वगळता उर्वरित 4 दिवस अधिवेशनात फारसे काहीच घडले नाही. आता या आठवड्यात कामकाज होणे अपेक्षित आहे. ओके, कारण बिल कायदे वगैरे जे आहेत ते भरपूर पास व्हायचे आहेत. ओके, त्यानंतर चर्चा ही झाली पाहिजे, त्यानंतर समित्यांची रचना वगैरे झाली पाहिजे, तेव्हाच संसदेचं जे कामकाज आहे ते बेस्ट पद्धतीने धावू लागेल, हे असं आपल्याला म्हणायचं आहे. यामध्ये काही नाही, फक्त तेच लिहिलेलं आहे की राष्ट्रपती कोविंद यांनी म्हणजे ज्या पद्धतीने कार्य वगैरे केलं त्या संदर्भात थोडंसं लिहिलेलं आहे. त्यानंतर बीजेपी आणि काँग्रेस यांच्या ज्या घटना वगैरे त्याबद्दल त्यांनी थोडंसं बोललेलं आहे. मी त्यामुळे ते मी रिकमेंड करत नाहीये. ओके, त्यानंतर इकडे 4 स्तरीय रचना नेमकी काय आहे. ओके, तर पहा, रिझर्व्ह बँकेने एक समिती स्थापन केलेली होती नागरी सहकारी बँकिंग क्षेत्रातील समस्यांचे परीक्षण करून त्यावर उपाय शोधण्यासाठी. रिझर्व्ह बँकेचे माजी डेप्युटी गव्हर्नर NS विश्वनाथन यांच्या अध्यक्षतेखाली 15 फेब्रुवारी 2021 रोजी नागरी सहकार बँकांवरील तज्ज्ञ समिती स्थापन करण्यात आली होती. तिच्या माध्यमातून या क्षेत्रासाठी मध्यम मुदतीचा आराखडे तयार करणे, समस्यांचे जलद रीतीने निराकरण करण्यासाठी उपाय सुचवण्यासाठी काही नियामक पर्यवेक्षी बदलांची शिफारस या समितीच्या अहवालात करण्यात आलेली आहे. बँकिंग नियमन कायदा 1949 अंतर्गत. तर पहा, ही जी कोणती समिती आहे, NS विश्वनाथन. ओके, NS विश्वनाथन समिती ही कशा संबंधी आहे, तर नागरी सहकारी बँकिंग क्षेत्र, ओके, या संबंधी आहे.
कारण भरपूर समित्या रिझर्व्ह बँक वगैरे स्थापन केली जाते, पण ही लेटेस्ट आहे, त्यामुळे तुम्हाला हे लक्षात ठेवायचं आहे. लेटेस्ट समिती आहे. ओके, नचिकेत मोर समिती, त्यानंतर भरपूर आहेत ज्या ज्या म्हणजे नरसिंहराव वगैरे जी तिथून आलेल्या समिती वगैरे आहेत. त्यामुळे प्लीज थोडंसं तुम्हाला बँकिंग क्षेत्रासाठी जर म्हटलं तर या समित्यांची वगैरे आपल्याला नितांत आवश्यकता असते, कारण डायरेक्टली कोणताही निर्णय आपल्याला डायरेक्टली घेता येत नसतं. त्यामुळेच म्हणतोय संसदेमध्ये पण समित्यांची आपल्याला खूप गरज आहे. ओके, व इकडे पण गरज असते, तर रिझर्व्ह बँक आपलं काम योग्य रीतीने करत आहे. तर याच बेसिसवर त्यांनी हे घेतलेलं आहे. व 4 स्तरीय रचना म्हणजे काय, जर किंवा 4 स्तरीय रचना हे कोणत्या क्षेत्राशी जर संबंधित आहे असं जर विचारलं, तर आपल्याला बहुतांशरित्या काय वाटतं, हे पंचायत राज संबंधी आहे असं बहुतांश जण लिहितील, परंतु ते तसं नाहीये. तर ते रिझर्व्ह बँकचे नागरी बँक यांच्या संबंधीची आहे. तर पहा, नागरी सहकारी बँकांकडून ठेवीनुसार त्यांचे प्रकारात विभागन करून प्रत्येकांवर स्वतंत्र नियमांद्वारे नियंत्रण ठेवण्यात येणार आहे. रिझर्व्ह बँकेने 19 जून 2022 रोजी काढलेल्या परिपत्रकानुसार सर्व बँका 100 कोटीच्या आत ठेवी असणाऱ्या बँका, म्हणजेच आता पहा, 100 कोटी ते 1000 कोटी, त्यानंतर 1000 ते 10,000 आणि रुपये 10,000 कोटींपेक्षा पुढे असणाऱ्या ठेवी बँका, असे 4 त्यांनी हे करणार आहेत व यांच्यावर वेगवेगळे नियम असतील. ओके, हे 100 कोटी ते 1000 1,000 कोटी, 100 ते 1,000, ओके, 1,000 ते हे 10,000, बरोबर ना, नाही सॉरी, सर्व पगारदार बँका. ओके, व 100 कोटींच्या आत ठेवी असणाऱ्या, 100 कोटीच्या आतपर्यंतच्या एक, त्यानंतर 100 कोटी ते 1,000 कोटी, 1,000 ते 10,000 कोटी आणि रुपये 10,000 ते पुढे. म्हणजे पहा, हे असं इथलं चुकलं थोडंसं माझं, म्हणजे सर्व पगारदार बँका व 100 कोटीच्या आत असणाऱ्या. ओके, 100 कोटीच्या आत, त्यानंतर 100 ते 1,000, 1,000 ते 10,000 आणि 10,000च्या नेक्स्ट पुढे, हे अशा पद्धतीने हे 4 टप्पे त्यांनी नागरी सहकारी बँकांचे पाडलेले आहेत व याच्यावर वेगळे नियम त्यांनी घेणार आहेत. आता म्हणजे प्रत्येकासाठी एकच नियम नाही, म्हणजे ज्या पद्धतीने हाताची 5 बोट समान नसतात, अगदी त्याच पद्धतीने प्रत्येक बोटाचं काम वेगवेगळं असतं. तर त्या नियमांचं ते देखील नियम त्यांनी बदलणार आहेत, म्हणजे प्रत्येकाला एकच समजून नाही, तर अलग अलग, म्हणजे प्रत्येक बोटाला वेगवेगळं करून त्यांनी त्यांच्यावर नियम बदलणार आहेत व नियम बदलून त्यावर नियंत्रण वगैरे ठेवण्याचं काम यातून होणार आहे. त्यासाठी ही समिती व त्यानंतर काय जे नियंत्रण वगैरे त्यासाठी त्यांनी हे केलेलं आहे. ओके, त्यानंतर नागरी सहकारी बँकांना नेमका फायदा काय होणार आहे यानुसार, तर पहा, सध्याच्या शाखांच्या 10% नवीन शाखा अथवा जास्तीत जास्त 5 शाखांना परवाना देण्याचे धोरण रिझर्व्ह बँक निश्चित करणार आहे. ओके, म्हणजे निश्चित केले आहे. या पद्धतीने नागरी सहकारी ज्या बँका असतील त्यांचं जास्तीत जास्त पद्धतीने वाढ होण्यास मदत होईल. पूर्वी इथं होती, तर ते अशा पद्धतीने दूर दूर होण्याचं, म्हणजे त्यांचं क्षेत्रफळ वगैरे वाढेल नक्कीच, त्यामुळे त्यांना भांडवल वगैरे उत्पादनात त्यांना मदत होईल. ओके, तर पहा, आता हे जे निकष वगैरे जे आहेत ते आपल्या परीक्षेसाठी अगदीच कामाचे नाही आहेत. ओके, कारण हे पूर्ण टोटल विचारत नाही, जेवढं मी घेतलेलं आहे, म्हणजे अगदीच त्यांनी फक्त इंट्रो विचारतात, त्यामुळे मी इंट्रोडक्शनचा भाग ऑलरेडी कव्हर केलेला आहे. ओके, त्यामुळे जेवढं मी हायलाइटेड पार्ट केलेला आहे तेवढं तुम्ही वाचून जाऊ शकता. त्यानंतर पुढे चला, देश विदेश विलगीकरण आणि आदी उपायांनी नियंत्रण शक्य होतं, म्हणजे मंकी पॉक्सचं, त्यामुळे घाबरण्यासारखं वगैरे काही नाहीये. त्यानंतर ही बेस्ट न्यूज वाचली, तेलंगणाच्या राज्यपाल डॉक्टर तमिलीसाई सुंदरराजन यांनी डॉक्टर म्हणून कर्तव्य पार पाडताना इंडिगो एअरलाइन्सच्या विमानात म्हणजे IPSचा जीव वाचवला त्यांनी. त्याबाबतची म्हणजे एक बेस्ट कर्तव्य पार पाडलं त्यांनी, त्यामुळे ती न्यूज होती. त्यानंतर पुढे पेपरमध्ये म्हणजे तेवढंसं काही हे वाटलं नाहीये. सर्व जे बातम्या आहेत ते राजकीय वगैरे अशाच पद्धतीने. त्यानंतर इन्कम टॅक्स रिटर्न जे प्राप्तिकर विवरणपत्र वगैरे जे आहे त्या संदर्भात इथं देण्यात आलेलं आहे. जर तुमचं इन्कम वगैरे जर असेल तर तुम्ही नक्कीच इथे ITR फाईल करू शकता. 31 जुलै 2022 पर्यंत लास्ट डेट आहे त्याची. ओके, म्हणजे त्याबाबतचे सर्व जे काही आहे ते इथे देण्यात आलेलं आहे. जर आज नाही वाचला तर म्हणजे वाचून तरी ठेवा, म्हणजे पुन्हा भविष्यात देखील कामाला येऊ शकतं, अशा पद्धतीचा हा लेख आहे. परंतु सर्वांसाठी कामाला येणार नाही, त्यामुळे मी त्याला घेतलं नाहीये. ओके, व म्हणजे आजच्या घडीला, पण पुन्हा नक्की येईल, त्यामुळे तुम्ही नक्कीच त्याचा उपयोग करून घेऊ शकता, म्हणजे वाचू शकता तो लेख. त्यानंतर क्रीडेची न्यूज वगैरे, म्हणजे क्रीडा क्षेत्रातील जी न्यूज आहे ती मी ऑलरेडी कव्हर केलेली आहे, त्यामुळे तिकडे पण या पेजवर परत एकदा ती वाचण्यात काही अर्थ नाही. आय होप
आजचा पेपर म्हणजे तुम्हाला अगदीच समजलेला आहे. काही इश्यू वगैरे असतील तर नक्की मला कमेंट सेक्शनमध्ये सांगू शकता. धन्यवाद.